बाळांनो, काल आपण झुळूक मी व्हावे ही कविता पाहिली. आता आज आपण या कवितेचे प्रश्नोत्तरे पाहू बरं का, आणि शब्दार्थही पाहिजे आहेत. पहिल्यांदा आपण शब्दार्थ पाहू, नंतर वाक्प्रचार व त्याचे अर्थ, आणि पुढचा भाग परत पाहूया. शब्दार्थ. झुळूक हवेचा झोत. झुळूक हवेचा झोत. सानुली लहानशी. सानुली लहानशी. मंद हलकीशी. मंद हलकीशी. ओढ आस. ओढ आस. इच्छा. स्वैर मोकळेपणाने स्वच्छंद. स्वैर मोकळेपणाने स्वच्छंद. काठी किनारी. काठी किनारी. राई आंब्याच्या झाडांचा समूह. राई आंब्यांच्या झाडांचा समूह. थपकत थांबत. थपकत थांबत. कानोसा अंदाज माग. कानोसा अंदाज माग. भरारी झेप. भरारी झेप. थेट सरळ. थेट सरळ तडक. अंगुली बोट. अंगुली बोट. कलिका कळी. कलिका कळी. पसार पळणे. पसार पळणे. पार लांबवर. पार लांबवर. परी पण. परी पण. संगे सोबत. संगे सोबत. चुकली मुकली नकळत आलेली लकेर. चुकली मुकली नकळत आलेली लकेर. लकेर तान. लकेर तान. चौफेर चोहो बाजूला. चौफेर चोहो बाजूला. पाचू हिरव्या रंगाचे रत्न. पाचू हिरव्या रंगाचे रत्न. मखमल अतिशय नाजूक वेणीचे वस्त्र. मखमल अतिशय नाजूक वेणीचे वस्त्र म्हणजेच काय? रेशमी. तरंग लहर लाट. तरंग लहर लाट. अजून एकदा बघू. झुळूक हवेचा झोत. सानुली लहानशी. मंद हलकीशी. ओढ आस इच्छा. स्वैर मोकळेपणाने स्वच्छंद. काठी किनारी. राई आंब्याच्या झाडांचा समूह. थपकत थांबत. कानोसा अंदाज माग. भरारी झेप. थेट सरळ तडक. अंगुली बोट. कलिका कळी. पसार पळणे. पार लांबवर. परी पण. संगे सोबत. चुकली मुकली नकळत आलेली लकेर. लकेर तान. चौफेर चोहो बाजूला. पाचू हिरव्या रंगाचे रत्न. मखमल अतिशय नाजूक वेणीचे वस्त्र म्हणजेच रेशमी वस्त्र. तरंग लहर लाट. आता पाहूया आपण बाळांनो वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. पहा बरं. कानोसा घेणे, कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे किंवा अंदाज घेणे. कानोसा घेणे, कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे किंवा अंदाज घेणे. भरारी घेणे, झेप घेणे. भरारी घेणे, झेप घेणे. पसार होणे, पळून जाणे. पसार होणे, पळून जाणे. उधळून देणे, विखरून टाकणे. उधळून देणे, विखरून टाकणे. जोड्या लावा. मंद झुळूक. गोड लकेर.
पाचूचे शेत, निळी नदी, मखमली तरंग, मखमली तरंग, निळी नदी, पाचूचे शेत, गोड लकेर, मंद झुळूक. एका वाक्यात उत्तरे लिहा. कवीला काय व्हावेसे वाटते? उत्तर आहे, कवीला एखादी मंद झुळूक व्हावीसे वाटते. कवीला एखादी मंद झुळूक व्हावीसे वाटते. कळीला बोट कसे लावावे असे कवीला वाटते. कळीला हळुवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते. कळीला हळुवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते. दिशादिशातून कवी काय उधळून देतो? दिशादिशातून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो. दिशादिशातून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो. कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे? कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे. गाण्याची गोड लकेर कोण गात आहे? गाण्याची गोड लकेर झरा गात आहे. गाण्याची गोड लकेर झरा गात आहे. बाळांनो, आता ह्या 4-5ही प्रश्नांची उत्तरे फक्त पाहणार आहोत आपण. कवीला एखादी मंद झुळूक व्हावीसे वाटते. कळीला हळुवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते. दिशादिशातून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो. कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे. गाण्याची गोड लकेर झरा गात आहे. कोण गात आहे? झरा गात आहे. आपण बघू बरं का आता. झुळकेला कोठे कोठे जावेसे वाटते? झुळकेला बाजारात, नदीच्या काठी, आमराईत, पडक्या वाड्याच्या पाठीमागे, तसेच तिला बागेतल्या कळीपाशी, झऱ्यापाशी, शेतात व नदीच्या पाण्यापाशी जावेसे वाटते. कुठं जावंसं वाटतं? झुळकेला बाजारात, नदीच्या काठी, आमराईत आणि पडक्या वाड्याच्या पाठीमागे जावेसे वाटते. तसेच तिला बागेतल्या कळीपाशी, झऱ्यापाशी, शेतात व नदीच्या पाण्यापाशी जावेसे वाटते. पुढील अर्थाला अनुरूप कवीतील ओळी लिहा. म्हणजे ह्या वाक्यासाठी कोणत्या ओळी घेतलेल्या आहेत ते पाहिजे बरं का. जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. जाता जाता सुगंध उधळत जावे. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा. तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे. झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. हिरव्यागार शेतात किंवा निळ्याशार नदीच्या काठावर जावे. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात. पहा समानार्थी शब्द. नदी सरिता, सुगंध सुवास, काठ किनारा, झरा निर्झर, कलिका कली, शेत शिवार. अनेक वचन बघा. नदी नद्या, शेत शेते, झरा झरे, दिशा दिशा. आता पहा कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा. मी इथं काय करून दिले तुम्हाला? उत्तरच लिहून दिलेले आहेत. घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला. मांजरीला पाहून उंदीर पसार झाले. नदीच्या पाण्यात झाडांची काय झुकली? काय झुकली? फांदी झुकली. पक्षाने आकाशात भरारी घेतली. काय घेतली पक्षाने आकाशात? भरारी घेतली. बाळांनो, आता आपला इथं प्रश्नोत्तरे संपलेली आहेत. तुमचा घरचा अभ्यास आहे. याच्यातील व्याकरण सगळं लिहून काढायचं आहे. समानार्थी शब्द, अनेक वचन, कंसातील योग्य जागा म्हणजे योग्य शब्द भरून वाक्ये पुन्हा लिहायची आहेत.
आणि एका वाक्यात उत्तरे लिहा.